मित्रांनो, डेली ॲनालिसिसची जी सिरीज आपण चालू केली आहे त्यामध्ये कंटिन्यूमध्ये जे ॲनालिसिस आपण केलं ते ॲक्युरेटली वर्क झालेलं आहे. तुम्ही बघू शकता गोल्ड्स देखील कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की हे जे कन्सल्टेशन झोन आहे हा कन्सल्टेशन झोन एक लिक्विडिटीवरच्या दिशेला घेऊ शकतो आणि परत तुम्हाला डाऊनसाईडचे मुवमेंट्स बघायचे आहेत. सो ॲक्युरेटली तो झोन घेऊन लिक्विडिटी मार्केट खालच्या दिशेला ट्रॅव्हल करायला चालू झालेलं आहे. त्यासोबत मित्रांनो आपण बँक निफ्टी देखील एक व्ह्यू बघितला होता. तुम्ही बघू शकता बँक निफ्टी अगेन 2 दिवस झाले कंटिन्यू एका झोनमध्ये म्हणजे साईडवेज झोनमध्ये चालते. अगेन बँक निफ्टी देखील सेम साईडवेज झोनमध्ये आहे. थोडीशी वरच्या दिशेला लिक्विडिटी ब्रेक केल्यासारखं केलं आहे, बट अगेन साईडवेज झोन आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही SMCचा स्टडी करत असता त्यावेळेस हे जे साईडवेज छोटे छोटे मुवमेंट्स आहेत याच्यामध्ये खूप म्हणजे मिनिमम प्रॉफिट्स हे तुम्हाला बघायला मिळू शकतात किंवा तुम्हाला इथे पॅनिक होऊ शकतं सिच्युएशन. तुम्ही बघा किती मोठ्या मोठ्या विक्स या बनत आहेत या मार्केटमध्ये आणि अशा कंडिशनमध्ये होऊ शकतं की जास्तीत जास्त लॉसेस होऊ शकतात. सो एका सर्टन लेवलला आल्याशिवाय याच्यामध्ये ट्रेड कधीही न करणं चांगलं. अगेन आपलं बायस जे आहेत उद्यासाठी म्हणजे 5 फेब्रुवारीसाठी अगेन सेम राहतील. जेव्हा तुम्हाला एखादा मुवमेंट अशा प्रकारे दिसेल म्हणजे हे मार्केट असं खाली येऊन परत हा जो वरचा एक छोटा ऑर्डर ब्लॉक आहे 15 मिनटामध्ये त्याला घेतल्यानंतर देखील तुम्ही सेल साईडची अपॉर्च्युनिटी बघू शकता. इथे अगेन कंडिशन्स वाईज मार्केट गॅपअप झालं तर तुमचे कंडिशन बदलू शकतात आणि गॅप डाऊन झालं तरी ही कंडिशनसाठी वेट करावी लागेल. आणि दुसरं एक अजून कंडिशन काय होऊ शकते तर मार्केट अगेन हे वाली जी लिक्विडिटी आहे हे ब्रेक करून जर वरच्या दिशेला स्ट्रॉंग जर अपसाईडला मुवमेंट दिली तर मात्र तुम्हाला ते मग ही जी लेवल आहे ही लेवल ब्रेक होईपर्यंत एकदम पूर्ण अनसर्टेनिटी राहील मार्केटमध्ये. ठीक आहे. आणि खालच्या दिशेला तुम्हाला इथल्या मुवमेंट सगळ्या कॅप्चर करता येऊ शकतात, बट त्यासाठी तुम्हाला पेशंटली मार्केटमध्ये वेट करणं गरजेचं आहे. हे झालं बँक निफ्टीसाठी अगेन सेम आपलं ॲनालिसिस राहील. निफ्टीसाठी देखील हावाला जो एक छोटासा मुवमेंट आहे हावाला हाय पॉईंट. सो त्या हाय पॉईंटच्या तिथे मार्केट जेव्हा रिव्हर्सल येईल त्यावेळेस सेल साईडचे अपॉइंट आपण बघू शकतो. त्यासाठी पेशंटली वेट करावं लागेल. सो मार्केट जर ओपनच या ठिकाणी कुठे झालं तर मार्केटचं थोडासा वेट करून एक 5-10-15 मिनटं तुम्ही त्या ठिकाणी अपॉर्च्युनिटी शोधू शकता. सो सेम ॲनालिसिस राहील याच्यासाठी. जे बँक निफ्टीसाठी आहे तेच निफ्टीसाठी राहील. गोल्डसाठी मी एक व्ह्यू देतो. सो गोल्डसाठी बघा आपल्याला काय करायचं आहे 5 तारखेचं प्लॅनिंग कसं असेल गोल्डचं. सो गोल्डमध्ये 1 तासावरती जर आपण बघितलं तर सिम्पल आपला जो लेवल आहे तो मार्केटने घेऊन खालच्या दिशेला येत आहे, बट ही कंटिन्युएशनसाठी लेवल खालच्या दिशेला येत नाही आहे. तर या कंडिशनमध्ये काय होतं मित्रांनो, हा वाला जो एक ऑर्डर ब्लॉक आहे इथे त्या ऑर्डर ब्लॉकला जवळपास मार्केटने टॅप केलेला आहे आणि खालचा हा ऑर्डर ब्लॉक आहे. सो याचा आता व्हॅल्यू संपलेली आहे कारण का इथून ते ऑलरेडी वर गेलेलं आहे. सो हा जो ऑर्डर ब्लॉक आहे सो इथून रिव्हर्सल मार्केट घेऊ शकतं. सो उद्याच्या दिवसासाठी आपल्याला बाईंगसाठीची अपॉर्च्युनिटी या ठिकाणी बघायला मिळू शकतात गोल्डमध्ये. अगेन मार्केटमध्ये न्यूज वगैरे काही जर आली तर थोडंसं पॅनिक सिच्युएशन क्रिएट करू शकतं. सो आता हे ॲक्युरेट कुठपर्यंत वर्क होईल तर हा जो ऑर्डर ब्लॉक आहे हा ऑर्डर ब्लॉकसोबत हा जो पूर्ण ऑर्डर फ्लो आहे तो ऑर्डर फ्लो पूर्ण मार्केट टार्गेट करायचा ट्राय करेल. सो या ठिकाणी तर थोडंसं कन्सल्टेशन होऊन रिव्हर्सल भेटलं तरी पण तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी मिळेल. किंवा हा जो तुमचा ऑर्डर ब्लॉक आहे त्या ऑर्डर ब्लॉकसोबतच हा वरचा FVG आहे. सो आता FVGमध्ये मार्केट आहे. सो या ठिकाणी देखील जर तुम्हाला कंडिशन वाईज ट्रेड जर मिळाली उद्या बाय साईडचे तर तुम्ही त्यामध्ये गोल्डमध्ये ट्रेड करू शकता. ऑल राईट. सो आय थिंक एवढ्या ॲनालिसिस आपण जे परफेक्ट केलं होतं 3 दिवसात ते एकदम ॲक्युरेट वर्क झालेलं आहे. आय होप तुम्हाला 5 तारखेला देखील हे ॲनालिसिस अशा प्रकारे चांगलं वर्क हो. जे लोक व्हिडिओ बघतात त्यांना नक्कीच हे व्हिडिओ आवडत असतील मित्रांनो. अजून एक गोष्ट सांगेल, आपली मेंटरशिप चालू होते मंडेपासून. ज्या कोणाला इंटरेस्ट आहे लाईव्ह मेंटरशिपमध्ये यायचा लाईव्ह बॅच असेल त्यामध्ये आपण SMC एकदम सिम्प्लिफाय करतो. हे जे क्रिटिकल गोष्टी असतात त्यांना कसं सिम्पल करून समजायचं, या ठिकाणी देखील कशी रिफाईनमेंट करायची सगळं आपण त्यामध्ये शिकतो आहे. सो ज्यांना कोणी इंटरेस्ट असेल ते एनरोल करू शकतात. त्यासोबत कमेंट आली होती USDचं ॲनालिसिस करा. बघा मित्रांनो, डेलीमध्ये जर तुम्ही बघाल तर USD जो आहे तो अगेन लॉक्ड एरियातून खालच्या दिशेला ट्रॅव्हल करत आलेला आहे. सो हा जो तुमचा ऑर्डर ब्लॉक आहे हा ऑर्डर ब्लॉक प्ले होऊ शकतो. आणि अगेन हा एक मिटिगेशन ब्लॉक जो आपण त्याला म्हणतो. सो मिटिगेशन एरिया असल्यामुळे ही वाली जी तुमची जॉईनिंग लेवल आहे ट्रेंड जॉईनिंग लेवल, सो इथून देखील मार्केट रिव्हर्सल घेऊ शकतं ज्या पॉईंटला आहे त्या पॉईंटला सेटता. सो त्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला थोडं मल्टी टाईम फ्रेम ॲनालिसिस करावं लागेल आणि या ठिकाणी चेक करावं लागेल की कोणता एखादा असा ट्रेंड चेंज झाला आहे का, त्यानुसार आपल्याला एंट्री घेता येईल. सो जास्त वेळ न घेता तुम्हाला मी थोडक्यात इथं सांगून देतो कशाप्रकारे हे वर्क होऊ शकतं. सो बघा मित्रांनो, या ठिकाणी हा जो एक झोन होता याला इन्व्हेस्टमेंट आपण जर कॅल्क्युलेट केला, सो हा एडीएम झाल्यामुळे तुम्हाला एक चेंज ऑफ कॅरेक्टर या ठिकाणी भेटलेला आहे. कुठे बघू शकता तुम्ही तर हे वालं. आणि त्यानंतर याच ठिकाणच्या सगळ्या बायच्या ऑर्डर एक्झिक्यूट केल्या आहेत. सो आत्ता ज्या पोझिशनला गोल्ड USD आहे ह्या ठिकाणी इथूनच एकदम शॉर्टचे हे अपसाईडचे
हे ट्रेड तुम्हाला एक्झिक्यूट करता येतील. अगेन स्टॉप लॉस याच्या खाली राहील, अगदी छोटा स्टॉप लॉस, आणि जो टार्गेट आहे तो त्याची वरची लिक्विडिटी जी कोणती असेल ही वाली जरी कॅप्चर केली तरी चालून जाईल. अशा प्रकारे यामध्ये तुम्हाला ट्रेड करता येऊ शकतो. सो उद्या अगेन याच्यामध्ये देखील तुम्ही अपसाईडचे मुवमेंट बघू शकता. फक्त याच्यात एकच काळजी घ्यायची आपल्याला, डेलीमध्ये होऊ शकतं की ह्या एका ऑर्डर ब्लॉकसाठी हे खाली येऊ शकतं, बट शॉर्ट टाईममध्ये तुम्हाला यामध्ये बाईंगची अपॉर्च्युनिटी ही चांगल्या प्रकारे मिळू शकते. सो आय होप ज्या लोकांना USDमध्ये ट्रेड आवडतो त्या लोकांनी हे ॲनालिसिस कॅप्चर करू शकतात. आता हे आपण ॲनालिसिस करून ठेवलं आहे, आपण बघू कशा प्रकारे वर्क होतो आहे. सो आय होप तुम्हाला ही सिरीज आवडते मित्रांनो. नक्कीच एखादी कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि ज्या लोकांनी इंटरेस्ट आहे त्यांनी मेंटरशिपमध्ये येऊ शकता, आणि नसेल तरी काही हरकत नाही. हे लर्निंग खूप महत्त्वाचं आहे. मला कमेंट बॉक्स सांगा आपल्याला लाईव्ह ट्रेडिंग हे यूट्यूबला चालू करायचं आहे की नाही, कारण का रिस्पॉन्स कमी आला तर ऑब्व्हियसली आपण ते थोडंसं डिले करणार आहोत. आणि अगेन आपले बरेच कंटेंट पेंडिंग आहे लर्निंगचा, तो देखील आता इथून पुढे रेग्युलर येत जाईल. माझी तब्येत आणि अगेन जे हेल्थ इश्यूज होते ते सगळे कवर झालेले आहेत. सो विश की आता इथून पुढचे आपला जो कंटेंट आहे ते कंटिन्यू येत राहील. सो एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं. भेटत उद्या. बाय, टेक केअर.